Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. आज रविवार 13 ऑक्टोबर 2020. इंग्रजी पाठ क्रमांक 4. इंग्रजी भाषा, उच्चार, अक्षर जुळणी. Hello. Today, Sunday, 13 December 2020. Good morning. Hello, Mahadev here. English, lesson number 4. English language, pronunciations, spellings. तर मित्रहो, आता आपण इंग्रजी 4थ्या पाठात आहोत आणि मागील 3ऱ्या पाठात आपण संख्या, क्रमवाचक संख्या यांबाबत पाहिलं होतं. आणि अर्थातच उच्चार हा भाग प्रत्येक पाठात जवळजवळ असणारच आहे, कारण उच्चार लागतात मला, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. फ्रेंड्स, वी आर in 4th lesson of English language, pronunciations and spellings today. In last lesson, 3rd lesson, we learned about the numbers and ordinal numbers. आज आपण क्रमवाचक संख्येमध्ये थोडासा काही राहिलेला भाग आणि आठवड्याचे दिवस पाहणार आहोत. अर्थातच उच्चारांकडे आपल्या सर्वांचं लक्ष असायला हवं, हे मी वारंवार सांगत आहे. टुडे वी विल बी studying some part of ordinal numbers and days of the week, and of course I will make you to pay or ask you to pay attention towards the pronunciations of English language. तर मला खात्री आहे की तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की मला काय हवं आहे आणि तुम्हाला काय करायला हवं आहे. आय थिंक यू मे हॅव अंडरस्टूड इट नाव दॅट वॉट आय वॉन्ट टू डू अँड वॉट यू आर सपोज टू डू. तर राहिलेला भाग क्रमवाचक संख्येचा असा की मी तुम्हाला मागील पाठात 1, 2, 3 आणि त्यानंतर 4थ्यापासून 100 पर्यंत इंग्रजीत TH लागतो असं सांगितलं होतं. इन लास्ट लेसन आय हॅड टोल्ड यू अबाउट ऑर्डिनल नंबर्स 1st, 2nd, 3rd and 4th onwards. I had told you that we have to add TH to every number, respective numbers. पण ॲक्च्युली हे थोडंसं माझं चुकलं की ते ॲक्च्युली की 4 ते अगदी 100 पर्यंत नाही, 4 ते 20 आणि नंतर 21ला 21st, TWENTYFIRST, 21st. 22 संख्येला 22nd, TWENTYSECOND
आता हे लक्षात घ्या, 21st 22nd म्हणजे पुढचे हे स्पेलिंग लक्षात घ्यायचे. 23ला 23rd, TWENTY थर्ड, 23rd. त्यानंतर 24 ते 29 TH लावायचा, सॉरी 24 ते 30 TH लावायचा. नंतर पुन्हा 31st, 31ला 31st, THIRTYFIRST, 31st. 32 THIRTYTWO 32nd, सॉरी THIRTYSECOND 32nd. आणि त्याचप्रमाणे 33rd, THIRTYTHIRD 33rd. त्यानंतर पुन्हा 34th ऑनवर्ड्स 40th पर्यंत, 40 पर्यंत. तसंच पुन्हा 41st FORTY FIRST 41st. 42nd FORTYSECOND 42nd. 43 43rd, मी चुकलो, 43rd THIRD 43rd. आणि मग बाकी 44th to 50th, अगेन 51st, 52nd, 53rd. 54th to 60th, 61st, 62nd, 63rd. Similarly, 71st, 72nd, 73rd. समान पद्धतीने 81st, 82nd, 83rd. 91st, 92nd, 93rd. तर अशा प्रकारे हे राहिलेले ऑर्डिनल नंबर्स मी चुकलो होतो ते सांगितले. In last part, I had forgotten to tell you about the 21, 22, 23. I mean the ordinal numbers for these. Similarly, 31, 32, 33. These are the numbers, but ordinal numbers were not told by me. Sorry for that. Similarly, 41st, 42nd, 43rd. 41, 42, 43. For this, I just told you the ordinal numbers. 51, 52, 53. 61, 62, 63. 71, 72, 73. 81, 82, 83. And 91, 92, 93. Of course, now I said the figures. The ordinal numbers I had told you earlier before this sentence only. So you have to find out and study it accordingly. Alright? तर मी तुम्हाला या वाक्यापूर्वीच क्रमवाचक संख्या सांगितलेल्या आहेत. आता मी केवळ संख्या सांगितल्या, तर त्या संख्यांचा तुम्ही अभ्यास करायचा, लक्षात अभ्यास करायचा आहे. आता आठवड्याचे दिवस म्हणजे डेज ऑफ द वीक. DAY डे म्हणजे दिवस, म्हणजे एक दिवस असला की डे आणि एकापेक्षा अधिक असले की डेज. DAYS डेज. आठवडा म्हणजे वीक. WEEK वीक म्हणजे आठवडा. आता ही स्पेलिंग तुम्ही प्रत्येक स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण कसं असतं, जर स्पेलिंग चुकलात तुम्ही, ही WEEK वीक आहे
म्हणजे आठवडा. जर का WEAK झाला तर वीक म्हणजे अशक्त. Now bear in mind about the spellings. You must remember all the spellings properly. Now said, as I told you, DAY day. Day means दिवस, week means आठवडा, WEEK. But if you if you forget the spelling WEEK and write WEAK, then it will mean अशक्त. वीक, WEAK, वीक मीन्स अशक्त, पातळ, बारीक. तेव्हा तुम्ही या स्पेलिंग्स कटाक्षाने लक्षात ठेवल्या पाहिजेत. चुका होता कामा नये, नाही तर त्याच्याने अर्थ बदलतो. इफ यू पुट रॉंग स्पेलिंग्स द मिनिंग विल गो रॉंग. तर आता हे दिवस, वार, आठवड्याचे वार, दिवस किंवा वार असं यांना म्हणायचं आपण, बरं का. वार, संडे, SUNDAY, संडे, रविवार. मंडे, MONDAY, मंडे. ट्यूजडे, TUESDAY, ट्यूजडे आणि ट्यूजडे. आता काय स्पेलिंगप्रमाणे TUESDAY, ट्यूजडे असं आहे. काही लोक याला ट्यूजडे म्हणतात. मलाही ट्यूजडे म्हणायची सवय आहे, पण ट्यूजडे किंवा ट्यूजडे दोन्ही उच्चार केलेत तरी लोकांना हे प्रचलित आहेत. लोकांमध्ये चिंता करायची नाही. तुम्हाला जो सोपा जाईल तो करा. ट्यूजडे, ट्यूजडे. आता ट्यूजडे का म्हणतात लोक? टीला यू लागू नये, त्याला च असा उच्चार इंग्रजीच्या भाषेतला एक प्रघात आहे आणि म्हणून त्याचा प्रोनाऊन्स च होतो, टीला यू लागून आल्यामुळे. तर इथे ट्यूजडे अथवा ट्यूजडे, TUESDAY, दोन्ही उच्चार प्रचलित आहेत. मंगळवार. वेनसडे, WEDNESDAY. आता म्हणजे पहा, याच्यात डी आहे पण डीचा उच्चार नाही. WEDNESDAY, वेडनसडे नाही म्हणत, वेनसडे, वेनसडे. म्हणजे डी हा तोंडातल्या तोंडातच असतो, तो उच्चारत नाही, वेनसडे. स्पेलिंगमध्ये तो WEDNESDAY आहे, पण उच्चारात तो दाखवला जात नाही, वेनसडे. बुधवार. थर्सडे, THURSDAY, थर्सडे, THURSDAY, थर्सडे. आता इथे आर आहे, आरचा फार जोरात उच्चार होत नाही. थर्सडे अर्धा होतो, थर्सडे. THURSDAY, थर्सडे, गुरुवार. फ्रायडे एकदम सोपं आहे, FRIDAY, फ्रायडे, शुक्रवार. आणि सॅटरडे, SATURDAY, सॅटरडे, SATURDAY, सॅटरडे म्हणजे शनिवार. तर अशा प्रकारे हे वारांची नावं तुम्हाला सांगितली आहेत मी स्पेलिंगसहित. दिस वे आय हॅव टोल्ड यू अबाउट द डेज विथ स्पेलिंग्स. तेव्हा लक्षात ठेवा, ऑर्डिनल नंबर्स, स्पेलिंग्स अँड डेज ऑफ द वीक म्हणजे क्रमवाचक संख्या. अक्षर जुळणी, स्पेलिंग्स म्हणजे अक्षर जुळणी. टू स्पेल म्हणजे अक्षर जुळणी सांगणे, अक्षर जुळवणे, अक्षर लिहिणे, असा टू स्पेलचा अर्थ होतो, SPELL, स्पेल. पण स्पेलिंग्स म्हणजे अक्षर जुळवणी, अक्षर जुळणी किंवा अक्षर अलग अलग लक्षात, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला जास्त भार देऊ नये हा माझा प्रयत्न आहे, पण तुम्ही लक्ष द्या. इंग्रजी चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. तुमच्याकडून मी होमवर्क घेणार आहे, तो तुम्हाला शुक्रवारी सायंकाळी तुमच्या ग्रुपवर इंग्लिश वोकॅब्युलरी सेशनच्या वेळेस सांगेन. सो फ्रेंड्स, you have to pay attention towards the lesson and remember the spellings, days and
ordinal numbers. Of course, I will give you the homework on Friday in the session of English vocabulary session of your group. So you will have to present your homework on Saturday morning from 8 to 2 only. 8 to 2 means in between 8 a.m. to 2 p.m. Followed? तर मित्र, मी तुम्हाला जो शुक्रवारी याच समूहाच्या इंग्रजी शब्दसंग्रह शब्दसाठा किंवा शब्दसंग्रह याच सत्रात देणार आहे, जो तुम्ही शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 2 मध्येच द्यायचा आहे. 2 नंतर तो कुणीही गृहपाठ पाठवायचा नाही. 2 पर्यंतच गृहपाठ द्यायचा आहे, ज्याची मी घोषणा शुक्रवारी करीन. ठीक आहे. तोपर्यंत मजा करा. जा, आज रविवार, आनंद घ्या. धन्यवाद.